गुंतता हृदय हॅलो, कपिल भुतकर बोलतोय. काय विशेष? हो, विशेषच आहे. 4 कोटी रुपयांच्या संदर्भात बोलायचं होतं. काय मिस्टर वनारसे, माझी अशी खात्री आहे की ते पैसे तुमच्या घरातच कुठेतरी आहेत. निदान ते असण्याच्या खाणाखुणा, काही पुरावे हे तर नक्की आहेत. कारण 4 कोटी ही रक्कम काही छोटी नाही, आणि ती अशी जादू केल्यासारखी गायब करणं ही सुद्धा गोष्ट सोपी नाही. तुम्ही जर म्हणताय की पैसे घरात आहेत तर घरातल्याच कोणाला तरी निश्चित माहिती असणार. एक्झॅक्टली. एकदा ते पैसे मिळाले की ती व्यक्ती कोण याचा सुद्धा उलगडा होईलच. पण त्यासाठी मला तुमच्या घराची कसून झडती घ्यावी लागेल, आणि काही काळासाठी तरी तुम्हाला तुमचं घर माझ्या ताब्यात द्यावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही झडती होईस तोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरच्यांना कुठेतरी बाहेर पाठवावं लागेल. तुम्ही जे म्हणताय ते योग्य असेल, पण हे एवढ्यात जमण्यासारखं नाहीये. जमायलाच पाहिजे मिस्टर वनारसे, कारण की अशी झडती होणार असा सुगावा जर संबंधित व्यक्तींना लागला ना, तर ते पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतील अशी भीती वाटते मला. त्यामुळे ही झडती अशी अचानक वीज पडल्यासारखीच झाली पाहिजे. हो, पण हे कसं जमणार? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. ओके, मी प्रयत्न करतो. ओके. हे घे. मावशी कुठे? तिचं झालं मगाशीच. पोटात जळजळत होतं म्हणून भात खाऊन झोपली ती. देवीचं पण झालं तिच्याबरोबर. आपणच राहिलो होतो. तर मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. आज पेस्ट कंट्रोलवाल्याचा फोन आला होता. आपलं त्याच्याबरोबर वर्षातून 3 सर्व्हिसेसचं कॉन्ट्रॅक्ट आहे. तर दुसऱ्या सर्व्हिसेससाठी ते उद्या येणार. उद्या? आणायचा फोन आला होता, तर म्हटलं उद्याच करून टाका. अरे पण विक्रम, असं एकदम अचानक? अगं, आपल्याला काहीच त्रास नाहीये. 2-3 तासासाठी फक्त घर बंद ठेवायला लागेल, बस. त्याच ते लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे. कारण परवाच मी आपल्या गार्डनच्या मागच्या भिंतीवर वाळवी पाहिली. एकदा का वाळवी चिकटली तर मग पसरायला वेळ नाही लागणार. काय बाबा? विक्रम, खरंच आहे ते. पण मला असं वाटतं की तू निर्णय घेण्याच्या आधी सगळ्यांची सहमती घेतली असतीस तर ते बरं झालं असतं. म्हणजे एक पद्धत म्हणून, नाही का? आणि ते औषधाचा फवारा मारणार म्हणजे किचन सगळं आवरावं लागणार. नाही, आपल्याला काहीच त्रास नाहीये. त्यांचीच माणसं येऊन सगळं करून जाणार आहेत. आणि आपली तर हर्बल ट्रीटमेंट आहे, त्यामुळे स्ट्रॉंग इन्सेक्टिसाइड्स मारायचा पण प्रश्न येत नाही. आणि बाबा, माझं आजच सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं, त्यामुळे. हो, पण उद्याऐवजी आपण त्यांना परवा तेरवाची पण वेळ देऊ शकलो असतो ना. म्हणजे उद्या जर फवारे मारले नाहीत तर परवापासनं सरकार फवारे मारण्यावर बंदी घालणार आहे. अशातली तर गत नाही ना. नाही, पण यामुळे जर सगळ्यांना त्रासच होत असेल तर मी कॅन्सल करतो. नको, आता कशाला? आणि मी म्हणतो की माणसाला अशा थोड्याफार त्रासाचा सराव हवाच. ते परदेशात नाही का, एक्सप्रेस वेवर मधून मधून एस बँड असतात. उद्देश हाच असतो की चालक बराच काळ एकाच दिशेने बघत गाडी चालवत राहिला तर त्याला झोप येऊ शकते. म्हणून हे नागमोडी वळण, एस बँड. असं आहे ना की सुख अतिहून बोचू नये म्हणून अधूनमधून सतत विक्रम तू ही जी उपाययोजना करतोस ना ती फार उत्तम असते. अहो, जेवताना जास्त बोलू नका, ठसका लागेल. धक्का बसणे, ठसका लागणे, काळजाचा ठोका चुकणे, या सगळ्या क्रियांना आयुष्यातनं हळूहळू नष्ट होत चाललेले आहेत. ते हिंदी सिनेमातलं गाणं आहे की नाही, ये बंबई शहर हादसों का शहर. इथल्या माणसांना हास्याची सवय व्हायला लागलेली आहे. ठसक्याचं काय महत्व? वा आई,
भाजी खूप छान झाली. तुम्ही घेतलीत का बाबा? हा घेतो. काय झालं? थोडंसं अस्वस्थ वाटतंय. मला माहितीये तुम्हाला का अस्वस्थ वाटतंय ते, पण तो म्हणतोय ना, तर होऊ दे त्याच्या मनासारखं. कोणाच्या मनासारखं? काय बोलतेस तू? मी तुम्हाला चांगली अंतर्बाह्य ओळखते. तुमचा श्वास एवढ्या जोरात का चाललाय हे मला समजत का नाही? माझ्या घरामध्ये पेस्ट कंट्रोल करण्याचा निर्णय घेणारा हा टिकोजीराव कोण, असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना? भावनांच्या ऑलिम्पिक स्पर्धा जर भरवल्या तर त्यामध्ये तिरंदाजीत तुला नक्की गोल्ड मेडल मिळेल बघ. तू माझ्या मनातलं अगदी अचूक ओळखलंस. विक्रमसाठी माझ्या मनात सुद्धा टिकोजीराव हाच एकमेव शब्द होता. एवढं ओळखण्यासाठी गोल्ड मेडल देण्याची काहीच गरज नाही. जेवणाच्या टेबलवर तुम्ही न बोलता सुद्धा मला ऐकू आलं होतं. झोपा आता. एक फोन करीन म्हणतो. आता कुणाला फोन? मयंकला, दुसरा कोणाला? मयंकला? आत्ता? एव्हाना त्याचं जहाज दारूच्या लाटेवर डोलायला लागलं असेल. हे जे तुम्ही शिक्के मारून मोकळे होता ना, ते मला पसंत नाही. म्हणजे विक्रम सद्गुणांचा पुतळा, मयंक अट्टल दारुडा, याशिवाय तुम्हाला दुसरं तिसरं काही सुचत नाही का? मला एक कळत नाही, आत्ता त्याला फोन करायचं काय नडलंय? कारण आत्ता माझ्या डोक्यात आलं की विक्रमच्या पेस्ट कंट्रोलमुळे संधी चालून आलेली आहे, तर 2-3 दिवस मयंककडे राहायला जावं. काय? त्याच्याकडे राहायला? हो, म्हणजे मयंकचा बाप आणि मी, आम्ही दोघं शाळेत असताना नेहमी एकमेकांच्या घरी राहायला जायचो. म्हणजे मला काय मयंकचं घर नवीन नाहीये. निदान त्या निमित्तानं का होईना 2-3 रात्री शांत झोप लागेल. तुमचं लग्न झाल्याची कल्पना आहे ना तुम्हाला? तुम्हाला सवय असेल त्याच्याकडे राहायची, मला नाहीये. उगीच काय काहीतरी मी नाही यायची मयंककडे राहायला. झोपा आता. सुनी माझी वाट बघते, मी निघते. हे पेस्ट कंट्रोलचं काय काढलंस मध्येच? काय काढलंस म्हणजे? पेस्ट कंट्रोल तर करायलाच पाहिजे. तसं कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं कंपनी बरोबर. वर्षातून 3 सर्व्हिसेस व्हायला नकोत. आणि नुकताच पावसाळा संपून गेलाय. आपलं घर जुनं कन्स्ट्रक्शन आहे. वाळवी वगैरे लागली तर त्याची काळजी घ्यायला नको? अरे ते सगळं ठीक आहे, पण अगदी उद्याचाच घाट घातलास. पण कधीतरी करायचं तर उद्याच का नाही? तू एवढी अस्वस्थ काय आहेस? काय प्रॉब्लेम काय? अरे तसा प्रॉब्लेम काही नाही, पण एवढ्या शॉर्ट नोटीसवर सगळ्यांची किती गैरसोय होईल. काय गैरसोय होणार आहे? आता तुम्हाला इकडचा चमचा तिकडे करायची गरज नाही. त्यांची माणसं येतील आणि सगळं करून जातील. 2-3 तासासाठी फक्त घर बंद ठेवायला लागेल. बरं, मी ऑफिसमध्येच असेन, देवी शाळेत असेल. बाकीच्यांचा जर कुठे जायचा प्रश्न असेल तर मी उद्यासाठी 1 दिवस हॉटेल बुक करतो. काय प्रॉब्लेम? प्रश्न तू नाहीये, पण शेवटी एकदा बाबांना विचारून. पेस्ट कंट्रोलचं कॉन्ट्रॅक्ट साईन करताना त्यांना विचारूनच केलं होतं. आणि त्याचे पैसे मीच भरलेत, बाबांनी नाही. विक्रम, तू ना उगीच वाकड्यात शिरू नकोस. प्रश्न पैशांचा नाहीये. मग कसलं आहे? साधं पेस्ट कंट्रोल करायचं तर एवढा इश्यू काय? बाबा? हॅलो. जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला आमच्या खोलीत यायला जमेल का? हो आले. बाबांचा फोन होता. काहीतरी बोलायचं म्हणाले माझ्याशी. आलंच मी.
पेस्ट कंट्रोल करायचा निर्णय का घेतला हे मी तुला सांगणार आहे. का? उद्या पेस्ट कंट्रोल होणारच नाही. बाबा, असं काय मला घरातल्या घरात फोन करून बोलवलं? सांगतो. उद्या मीच मला माझ्या घरातनं हाकलायचं आहे 2-3 तासासाठी, असं मला थोड्याच वेळापूर्वी कळलं. बाबा, विक्रमचं म्हणणं फक्त एवढंच होतं की पावसाळ्यानंतर लवकरात लवकर पेस्ट कंट्रोल करून घ्यायला पाहिजे. पेस्ट कंट्रोल उद्या करायचं की नाही यावर चर्चा करण्याचा अवसर आपल्याला विक्रमराजांनी काही ठेवलेलाच नाहीये. त्यामुळे तुर्तास आपण ही चर्चा स्थगित करूया. राजांनी ठरवलं ना की उद्या पेस्ट कंट्रोल करायचं म्हणजे उद्या पेस्ट कंट्रोल करायचं. त्यासाठी घरातल्या लोकांना 2-3 तासासाठी अज्ञातवासात जावं लागलं तरी चालेल. मी असं म्हणतो की मी मयंककडे जातो. मयंककडे? मयंककडे कशाला? हक्काने केव्हाही जाता येईल असं माझ्या घराशिवाय दुसरं घर या मुंबई शहरामध्ये मयंकचं आहे. तुम्हाला मुद्दामून अशासाठी सांगितलं की वनारसे आणि मयंकचे जे काही संबंध असतील ते असतील, पण मयंक मला मुलासारखा आहे. तेव्हा मी 2-3 तास मयंककडे गेलो यावरून मला घरामध्ये धुसफूस नकोय. तुमची नाती जपायला तुम्ही स्वतंत्र आहात बाबा, पण तू माझ्याशी आणि विक्रमशी कसं वागला हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आजच्या घडीला तुझे दागिने तिजोरीमध्ये सुरक्षित आहे याला एकमेव कारण आहे मयंक. मयंकचं औदार्य, त्याचा चांगुलपणा. पण त्याच्यामुळे मला आणि विक्रमला जो काही मनस्ताप झाला. विक्रममुळे आपल्यालाही मनस्ताप होतो असं मयंकचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे मी त्या दोघात पडत नाही. उद्या मला 2-3 तास घराबाहेर काढायचे असं सांगण्यात आलेलं आहे. ते 2-3 तास कुठे काढायचे हा माझा प्रिरॉगेटिव्ह असू शकत नाही का? ऑफकोर्स तो कोणीच नाकारलेला नाही. म्हणूनच मुद्दामून सांगितलं. मला माझ्या जबाबदाऱ्या चांगल्या कळतात आणि त्या वेळच्या वेळी पार पाडायलाही आवडतं. माझं बोलून झालेलं आहे. गुड नाईट. विक्रमराजांच्या राज्यात नाईट्स कधीच गुड नसतात. बाबा, गोष्टीतल्या विक्रमराजाबद्दल बोलत होतो. देवीला दुपारच्याला सांगता याव्यात म्हणून विक्रम आणि वेताळच्या गोष्टी वाचत होतो. आता स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये वेताळ येणार. त्या वेताळाला कसं नष्ट करता येईल, त्यासाठी कुठलं पेस्ट कंट्रोल करावं विक्रमराजांना विचारशील? काय म्हणाले बाबा? माझी आरती गाऊन झाली असेल. उद्या ते मयंककडे राहायला जाणार आहेत. अरे वा, हा म्हणजे पांडुरंगाने पुंडलिकाकडे जाण्याचा योग आहे. क्या बात. दोघेही खुश, तेही खुश आणि मयंकही. उद्या ते भेटणार म्हणजे मला भयंकर उचक्या लागणार. विक्रम, तू असं विचित्र का वागतोयस? आता मी काय केलंय? तुला हे व्यवस्थित माहिती होतं की अचानक हा पेस्ट कंट्रोलचा घाट घातल्यावर घरात बाबा काहीतरी बोलणार, त्याच्यावरनं वादावादी होणार, सगळ्या घरातलं वातावरण गढूळणार. तरीही तू साधा पेस्ट कंट्रोलचा निर्णय घेतल्यावर घरातलं वातावरण गढूळणार हे खरंच मला माहित नव्हतं. आणि राहता राहिला प्रश्न माझ्या विचित्र वागण्याचा. हल्ली तर घरातला प्रत्येक माणूस त्याला हवं तसंच वागतोय. त्या बाबांचं तर मी समजू शकतो, पण हल्ली तूही त्याच्याच पंक्तीला जाऊन बसलीस. माझं काय आता? नाही, तुझं काहीच नाही. मी तुझ्याशी कुठे बोलणार नाहीये. पेस्ट कंट्रोल करायचा निर्णय का घेतला हे मी तुला सांगणार आहे. का? उद्या पेस्ट कंट्रोल होणारच नाही. म्हणजे उद्या घराची झडती घेतली जाणार. काय? ही काय मस्करी आहे विक्रम? या घराची झडती होणार? कोण घेणार आणि
कशासाठी? या घरातून अचानक 4 कोटी रुपये गायब कसे झाले हे शोधण्यासाठी. अविनाशची तब्येत खूप बिघडली आज. तुला जमेल का यायला? हो हो, येते ना मग. चार कोटी रुपये? पण त्याचा आता काय संबंध? निदान तू तरी असं बोलू नकोस. नाही ना, घरात एवढी मोठी रक्कम गायब झाली आणि त्यानंतर कोणीच त्याबद्दल काही बोलत नाहीये. अरे पण विक्रम, ते पैसे घरातून गायब झालेत. आता घराची झडती घेण्यात काय पॉइंट आहे? ते पैसे कपाटातून गायब झालेत, घरातून नाही. ती काही अशी रक्कम नाही की कोणी खिशातून घेऊन जाईल. 2 बॅगा भरून पैसे होते ते. मग ते पैसे कसे गेले, कशातून गेले, कोणी पाहिले का ते पैसे घेऊन जाताना? तर नाही. तर याचा अर्थ एकच की ते पैसे अजूनही या घरात आहेत. अरे काहीही काय बोलतोस विक्रम तू? पैसे घरातच आहेत तर ते कोणी लपवून ठेवलेत? जेव्हा पैसे सापडतील तेव्हा प्रश्नाचे उत्तरही सापडतील. विक्रम, तू सरळ सरळ आपल्या घरातल्या लोकांवर संशय घेतोयस. घरातली माणसंही माझ्यावर अनेकदा संशय घेतातच की. बरं, हे करून काय मी कोणाचं नुकसान नाही करत आहे किंवा कोणाला काही दुखावतही नाही. तसंच जर करायचं असतं तर मी पोलिसच आणले असते की घरात. माझ्या मनात एक शंका आहे जी अत्यंत लॉजिकल आहे. मी फक्त माझ्या शंकेचं निरसन करतोय, बस. पण शंकेचं निरसन करण्याची ही पद्धत अतिशय चुकीची आहे विक्रम. उद्या जर खरंच पैसे सापडले तर असंच बोलणार आहेस का तू? आणि पैसे नाही सापडले तर काय, मी कोणाला दुखावत तर नाहीये. हवं तर मी तुझी माफी मागेन. बरं, त्या पेस्ट कंट्रोल वाल्यांचा फोन आला होता. अर्ध्या तासात येणार आहेत बरं का ती लोक. अगं बाई, ते घरभर फवारणी करणार म्हणजे मग आपल्याला थांबायला पाहिजे. त्यांच्यावर कसं घर सोडायचं? मी पांडुरंगशी बोललोय ना, तो थांबायला तयार आहे. कारण हर्बल ट्रीटमेंट जरी असली तरी त्याच्या वासाचा त्रास व्हायला नको, नाही का बाबा? मी माझं ठरवून मोकळा झालेलो आहे. आता हे पोहे पोटात ढकलले की मी मयंककडे जाणार. आणि मला असल्या वासांची ॲलर्जी आहे, त्यामुळे आपण आधीच निघूया वने. गोदाला मी सांगून ठेवलंय आपण येतोय म्हणून. भाऊजी, माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे ना ती. वा, उत्तम. म्हणजे विक्रमच्या पेस्ट कंट्रोलमुळे तुम्हाला शाळेतली जुनी मैत्रीण भेटणार. हे म्हणजे बैलाच्या शेणापासून खत निर्मिती करण्यासारखं झालं. काय हो, कसलं घाणेरडं बोलता तुम्ही? खातोय ना आपण. नाही ना, देवीचं काय करायचं? तिला पण आम्ही सुनीच्या मैत्रिणीकडे घेऊन जायचं का? मीही तुमच्या बरोबरच येईन म्हणते. नाहीतरी 2-3 तासाचाच प्रश्न आहे. तू आलीस तर उत्तमच. गोदीला तुझी नेहमी आठवण असते. आणि लहानपणी तो कोण कौतुक करायची तुझं. मला नेहमी म्हणायची की सुने, वनेची मुलगी म्हणजे बाहुली आहे, बाहुली. नाही ना, तिकडे गेल्यावर गालावर हात ठेवा. नाही म्हणजे तुला पाहिल्यानंतर गोदावरीबाईंचा नॉस्टॅल्जिया जागा झाला आणि त्यांनी तुझे गालगुच्चे घेतले म्हणजे भाग नाही का पडायचं? काय भाऊजी तुम्ही पण. चला, म्हणजे सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कोण कुठे जाणार ह्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही आता. तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. एक मिनिट हा. मामा, तुझा फोन. हॅलो. हॅलो नैना, तुला आज इथे येणं शक्य आहे का? हॅलो हॅलो नैना. हो, मी घरीच आहे. बोला ना. कोणी आहे का तिथे? तुला आत्ता बोलणं शक्य नाही आहे ना?
हे बघ, अविनाशची तब्येत खूप बिघडली आज. आज सकाळी गोळी घेतल्यानंतर त्याला ग्लानी आली होती, तेव्हा सुद्धा सारखं तुझंच नाव घेत होता तो. तुला जमेल का यायला? बघ, म्हणजे शक्य असेल तर येऊन जा ना प्लीज. हो हो, येते ना मी फोन करून येईन. ठीक आहे. ओके. गुंतता